राज्य सरकारने लागू केलेल्या विशेष जनसुरक्षा कायदा 2024 रद्द करण्याच्या मागणीसाठी आज राहाता येथे महाविकास आघाडी आणि घटक पक्षांच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनात जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती, महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या कायद्याद्वारे राज्य सरकार नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर घालत असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन करत आहे। हा विधेयक मनमानी अटक, नागरिकांचा आवाज दाबणे आणि शांततामय आंदोलनांना आळा घालण्यासाठी तयार करण्यात आला आहे। निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले की लोकशाहीचे तत्त्व व नागरिकांचे मौलिक हक्क यांचे संरक्षण करणे ही राज्य सरकारची सर्वोच्च जबाबदारी आहे। मात्र या विधेयकाद्वारे लोकशाहीला गालबोट लावले जात असून सरकार अत्याचाराच्या दरवाजावर टकटक करत आहे। त्यामुळे तात्काळ जनसुरक्षा कायदा 2024 रद्द करण्यात यावा अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। जनसुरक्षा कायदा हे केलेला आहे, अंमलबजावणी केलेली आहे, तो रद्द करण्यात यावा। जनसुरक्षा कायद्याच्या सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार आहे। हे दडपशाहीचं धोरण आहे। सर्वसामान्याला अहिंसेच्या मार्गाने जे आंदोलन, मोर्चे, उपोषण व आपल्या मागण्या मान्य करत होतो त्याच्यावर गदा येणार आहे। तेव्हा हा घातक कायदा आहे। हा जनसुरक्षा कायदा नाही तर जन असुरक्षा कायदा आहे। हा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा कायदा आहे। न्याय देवता सर्वश्रेष्ठ आहे। कायद्याद्वारे आपण न्यायालयातही जाऊ शकत नाही। अशा पद्धतीने हा कायदा कशासाठी केला? सर्वसामान्य जनतेचा विचार केला गेलेला नाही। त्यामुळे या कायद्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्वरित हा कायदा रद्द करण्यात यावा। हा कायदा जर रद्द झाला नाही तर ठिकठिकाणी आम्ही आंदोलने करू व मोठ्या संख्येने सर्वांना अटक झाली व जेलमध्ये टाकलं तरी आमची तयारी आहे। प्रथमतः हा कायदा रद्द करण्यात यावा। अतिशय दडपशाहीचा, हुकुमशाहीचा, भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा असा हा कायदा आहे। सर्वसामान्य जनतेची मुस्कटदाबी मग कुठल्याही क्षेत्रातील असो, राजकीय क्षेत्रातील विरोधक असो, पत्रकार असो, सर्वसामान्य माणूस असो, जो दाद मागायला जाईल, जो त्या सरकारच्या विरोधात बोलेल त्याला अटक करण्यात येईल। आजच आपण हा कायदा अंमलबजावणी होण्याच्या आधीच हे भ्रष्ट सरकार कोणत्या रीतीने चाललेलं आहे याचं ज्वलंत उदाहरण सर्वसामान्य जनता बघते। आज लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात, काहींवर अॅट्रॉसिटी दाखल केली जाते। मोठे मोठे खूप गोष्टी सरकार समजा विरोधक असेल तर त्याचे निधी मंजूर केले जात नाही, त्याला सहकार्य केलं जात नाही। हा कायदा जर अस्तित्वात आला तर एक हाती सत्ता होईल। महाराष्ट्रात लोकशाही राहणारच नाही, हुकुमशाहीला ही सुरुवात आहे। तेव्हा सर्व जनतेने सुद्धा आम्हाला साथ द्यावी व या आंदोलनात सहभागी व्हावं। सर्व महाराष्ट्राने पेटून उठावं व हा जनसुरक्षा कायदा, हा जनसुरक्षा नाही, हा असुरक्षा कायदा आहे, तो रद्द झालाच पाहिजे। हा कायदा अस्तित्वात ठेवलाच नाही पाहिजे। यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्र आलेलो आहोत व याचा जाहीर निषेध करतो। आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की हे आंदोलन पूर्णपणे शांततामय आणि कायदेशीर मार्गाने करण्यात आले असून जनतेच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी पुढील काळातही संघर्ष सुरूच राहील। विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद, राहाता।